बुद्धीने जाणे आणि जाणे ही त्यासतो अपार शुद्ध परमात्मा मी तसे माझे अपार स्वरूप समुद्रावरती गणतरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती चंद्रवरुण यम मिरविती देवी कुबेर हे तैसेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान आग्रदेवाच्या प्रश्नाचं उत्तर श्रीगुरूंनी दिलं की मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याच्यामध्ये मुख्यतः स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असा जन्मादी षड्भाव विकाररहित असंग सच्चिदानंद आणि ब्रह्मरूप आत्मा आहे असं त्याचं वर्णन सांगितलं. मी कोण आहे तर मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर हे झालं. आता यानंतर त्याने दुसरा प्रश्न विचारला होता जगतकर्ता कोण आहे. तर त्याचंही सर्वांचं म्हणजे एकत्र करून उत्तर सांगतात. जगतकर्ता कोण आहे सिद्धांत रूपाने सांगतात. जगतकर्ता कोण आहे याचे उत्तरास आरंभ. व्यापक चैतन्याच्या आश्रित आणि त्यास विषय करणारी सताहून विलक्षण अद्भुत शक्तिरूप असणारी जी माया तिच्यापासून जगताचा उत्पत्ती नाश होतो. आता ह्या जगताचा कर्ता कोण आहे तर जगताचं कर्ता म्हणजे जगत उत्पन्न होणं त्याची स्थिती आणि त्याचा नाश याचा कर्ता कोण आहे असं सांगत असताना वेदांत सिद्धांतामध्ये जसं जगताचं कर्तृत्व आध्यारोपाच्या भाषेत मानलेलं आहे तसं सांगतात की जगतकर्ता ईश्वरे सांगण्यापेक्षा ते सांगतात व्यापक चैतन्याश्रित असणारी प्रथम कोण आहे व्यापक चैतन्य आणि त्याच्या आश्रयाने राहणारी जी माया त्रिगुणात्मक असणारी माया आणि ती माया काय करते तर त्या परमात्म्याला विषय करते म्हणजे जाणते का आच्छादित करते. म्हणजे व्यापक चैतन्याच्या आश्रयाने राहणारी त्रिगुणात्मिक माया की जी माया त्या परमात्म्याला विषय करते म्हणजे त्या विषय करते म्हणजे खरेच ती परमात्म्याला झाकते का जीवाच्या दृष्टीनं आच्छादित करते. जीवाच्या दृष्टीनं त्याच्या दृष्टीने आच्छादित करते की नाही कारण का त्याची उपाधी जी आहे ती शुद्ध सत्वात्मक माया मानलेली आणि त्याच्या दृष्टीनं शुद्ध सत्वात्मक माया सत्वात संजायते ज्ञान ते त्या परमात्म्याला नित्य ज्ञान आहे कारण त्याची उपाधी कोणती आहे शुद्ध सत्वात्मिका माया. तिनं त्याला आच्छादित केलं याचा अर्थ त्याला भ्रम होतो असं नाही. त्याला एक समवायावात छेदे करून त्या शुद्ध सत्वात्मक मायेचा उपाधी केलेला परमात्मा हा एक समवायावात छेदे करून म्हणजे भूत भविष्य वर्तमान काळातील सर्व पदार्थ व्यक्ती त्यांची कर्म आणि त्यांचे कर्मफलं यात सर्वांचं त्याला ज्ञान आहे. परंतु तरीसुद्धा त्याची माया कोणती आहे शुद्ध सत्वात्मक असे मानलेले आहे. तर व्यापक चैतन्याच्या आश्रित असणारी आणि त्यास विषय करणारी सताहून विलक्षण तिला सत म्हणता येत नाही असत म्हणता येत नाही सदसत नाही सदसताहून विलक्षण असणारी आणि अद्भुत शक्तिरूप तिचं आपल्याला निर्वचन करता येत नाही आश्चर्यकारक म्हणजे अघटित घटना पटीयशी म्हणून तिला म्हणतात की अद्भुत अशी त्या परमात्म्याची ती शक्ती आहे. आणि ती माया तिच्यापासून जगताचा उत्पत्ती स्थिती नाश होतो म्हणजे जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारण कोण आहे माया आहे. व्यापक चैतन्याच्या आश्रित राहून तीच माया काय करते त्या परमात्म्याला आच्छादन करून त्या मायेचा परिणाम जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय रूपाने होतो. हे सर्व कोणाचं आहे परमात्म्याच्या असणाऱ्या अचिंत्य अद्भुत मायाशक्तीचं हे कार्य आहे. याचा थोडक्यात अर्थ असा की मायायुक्त चैतन्य म्हणजेच ईश्वर हा जगताच्या उत्पत्ती स्थिती संहाराचा हेतू आहे. आता जे सांख्यमत आहे स्वतंत्ररीतीनं प्रकृतीचा परिणाम होतो हे तर वेदांताला मान्य नाही कारण जड मायेचा परिणाम होईलच कसा याचा अर्थ चैतन्याधिष्ठित असणाऱ्या मायेचा परिणाम होतो. ज्या मायेला चैतन्य अधिष्ठान आहे त्या चैतन्याच्या अधिष्ठानावरच माया काय करते त्या चैतन्याला आच्छादित करून जगताची उत्पत्ती करते. जीवाच्या दृष्टीनं त्याला खरोखरच आवरण आहे असं नाही आपल्याला त्याचं काय अज्ञान आहे म्हणून आपण म्हणतो की
परमात्म्याच्या आश्रयाने राहून परमात्म्याला विषय करते, म्हणजे आच्छादित करत नाही. तसं अज्ञान हे काय करतं, ते जीवाला काय करतं, म्हणजे ते अविद्या, बरोबर, अविद्या हे अधिष्ठान साक्षी चैतन्याच्या आश्रयाने राहते आणि त्यालाच काय करते, आच्छादित करते, विषय करते, म्हणजे त्याला आच्छादित करते. इथं मात्र परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे. कोणाच्या द्वारा? मायेच्याच द्वारा. कारण त्याची उपाधी जी आहे ती शुद्ध सत्वात्मिका माया आहे आणि जीवाची उपाधी कोणती? मलिन सत्वात्मक अविद्या आहे. मायायुक्त चैतन्य म्हणजे याचा अर्थ काय झाला? जगताच्या उत्पत्तीचा करता स्वतंत्ररित्या प्रकृती झाली का, माया झाली का? नाही, परमात्म्याच्या अधिष्ठानावर राहणारी माया, म्हणजे ज्याचा अर्थ परमात्मा अधिष्ठान, त्याच्यावर असणारी माया आणि त्या परमात्म्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब यांना मिळून म्हणतात ईश्वर. मग ईश्वरच जगताचा कर्ता सिद्ध होतो. केवळ स्वतंत्र प्रकृती नाही, आसंग निर्विकार ब्रह्म नाही. ब्रह्म आणि माया यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध होऊन त्याच ब्रह्माला जेव्हा मायेच्या द्वारा ईश्वर भाव प्राप्त होतो, तो ईश्वर जगताचा करता आहे. हा श्रुती सिद्धांत आहे आणि ही गोष्ट युक्तीनंही सिद्ध होते, अनुभवानेही सिद्ध होते. मायायुक्त चैतन्य म्हणजे ईश्वर हा जगाच्या उत्पत्ती स्थिती संहाराचा हेतू आहे. जीव जगाचा करता नाही किंवा जगत आपोआपच होत नाही. आता जीवाच्या ठिकाणी सर्वज्ञत्व सर्वशक्तिमत्व नाही, त्याच्या ठिकाणी अल्पज्ञत्व आणि अल्पशक्तिमत्व असल्यामुळं जीवाच्या ठिकाणी संपूर्ण जगताला उत्पादन करण्याचं सामर्थ्य नाही. तसंच जगत स्वाभाविक म्हणजे आपोआप होतं असंही म्हणता येत नाही, कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्याच्या पाठीमागं कोणीतरी चेतनकर्त्याची आवश्यकता असते, स्वाभाविकपणे काही होत नाही. म्हणून आपण म्हणलं चित्र काढलं तर चित्रकार पाहिजे, तसं वैचित्र्याने नटलेलं हे जगत, ह्याचा उत्पत्ती करता हा कोणीतरी चेतन मानलाच पाहिजे. म्हणून जीव जगाचा करता नाही किंवा जगत आपोआप अर्थात स्वभावानेच होत नाही. जगाचा करता ईश्वर, तो काय करतो? जगतही जाणतो आणि जगताचं उपादान कारण त्यालाही जाणतो, म्हणून तो अर्थातच सर्वज्ञ आहे आणि सर्वशक्तिमान आहे असेच मानले पाहिजे. कारण मायेच्याच ठिकाणी काय आहे? अद्भुत असणारी अघटित घटना पटीयशी अशी माया, ती माया त्याची शक्ती आहे आणि ती शक्ती त्याच्या अंकित आहे. म्हणजे त्याला ज्याही शक्तीचं उपयोग करायचा त्या शक्तीचा उपयोग करून जगताचा तो स्थिती करू शकतो किंवा लय करू शकतो. संवारक शक्ती ती काय आहे? जगताचा लय करते. त्याच्या ठिकाणी जी पालन शक्ती आहे ती स्थिती करते. जी त्याची निर्माण शक्ती आहे ती हे जगताला उत्पन्न करते. म्हणून तो सर्व प्रकारच्या शक्तीनं युक्त आहे असंही मानलं पाहिजे. कारण अल्पशक्तिमान जीवास कृतीने तर नाही पण मनाने सुद्धा जगदरचनेचे चिंतन करता येणार नाही. अल्पशक्तिमान जीवाला हे म्हणजे प्रत्यक्ष तर जाऊ द्या, पण मनाने जरी कल्पना करायची जगाची तरी हे जितकं वैचित्र्य आहे एवढी मनाने देखील त्याला जीवाला कल्पना करता येणार नाही. अशा अद्भुत जगताचा करता अद्भुत शक्तिमानच असला पाहिजे. असं हे अद्भुत जगताचं कर्तृत्व ज्याच्याकडे त्याच्या ठिकाणी शक्तीसुद्धा काय आहे? तो अद्भुत शक्तिवान असाच म्हणला पाहिजे. शिवाय तो करता स्वतंत्र मानला पाहिजे. शिवाय तो करता काय आहे? स्वतंत्र. तो काय कोणाच्यावर अवलंबून नाही. तुम्ही म्हणाल माया उपाधीमुळे तरी परतंत्र झाला आहे का? नाही, मायासुद्धा त्याच्या काय आहे? तो मायाधीश आहे. तो माया त्याच्या अधीन आहे, कारण तो मायाधीश आहे, मायाधिपती आहे. शिवाय तो करता स्वतंत्र मानला पाहिजे, कारण न्यून शक्तिमान पराधीन असतो. ज्याची शक्ती कमी आहे तो पराधीन असतो आणि सर्व शक्तिमान पराधीन नसतो. म्हणून परमात्मा जर सर्व शक्तिमान असेल तर अर्थातच तो काय आहे? स्वतंत्र आहे. सर्व शक्तिमान पराधीन नसतो म्हणून स्वतंत्र आहे. या रीतीने जो सर्वज्ञ सर्व शक्तिमान स्वतंत्र जगतकर्ता आहे त्यासच ईश्वर म्हणतात. तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र असा असेल तर तोच काय होईल? सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र असा फक्त कोण आहे? ईश्वर. आणि तो ईश्वरच जगताचा कर्ता आहे असंच आपल्याला मानावं लागतं श्रुती युक्तीच्या द्वारा. आणि अल्पज्ञ अल्पशक्तिमान पराधीन असतो त्यास जीव म्हणतात. आणि जो अल्पज्ञ अल्पशक्तिमान आणि परतंत्र असतो त्याला काय म्हणतात? जीव. सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र असतो तो ईश्वर.
परमार्थिक दृष्टीने अल्पज्ञाती जीवाच्या ठिकाणी नाहीत, परंतु अविद्येने जीवाच्या ठिकाणी प्रतीत होतात, म्हणून जीवाच्या ठिकाणी म्हणतात. आता तुम्ही म्हणाल म्हणजे जीव तर कायमच अल्पज्ञ अल्पशक्तिमान आणि काय झाला परतंत्र झाला. वास्तविक जीवसुद्धा तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, पण त्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे की नाही, अविद्या आहे की नाही, आणि त्या अविद्येमुळं त्याच्या ठिकाणी अल्पज्ञत्व आणि अल्पशक्तिमत्व आणि परतंत्रत्व प्रतीतीला येतात की नाही. म्हणून आम्ही अध्यारोपाच्या भाषेत जीवाला काय म्हटलं, अल्पज्ञ अल्पशक्तिमान आणि परतंत्र म्हटलं. लक्षार्थाने म्हटलं तर तो काय आहे, परमात्म रूपच आहे. परंतु जीव अविद्येने जीवाच्या ठिकाणी प्रतीत होतात, म्हणून जीवाच्या ठिकाणी म्हणतात. जीवाला प्रतीती काय आहे, मी अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे अशी प्रतीती, म्हणून आम्ही त्याच्या ठिकाणी म्हणून. नाही तर तुम्ही म्हणाल का आमचा सिद्धांतच आहे. सिद्धांत जीवसुद्धा अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र नसून तुका म्हणे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अविद्याकृत अल्पज्ञताधिकांची जी आत्म्याच्या ठिकाणी भ्रांती तेच जीवाचे जीवत्व आहे. वास्तविक अल्पज्ञत्व हे कशामुळं होतं, अविद्येमुळं. आताच आपण पाहिलं भाष्यामध्ये अविद्या अध्यारोपी जे असतं ते सगळं काय असतं, मिथ्या असतं, कल्पित असतं, आहे की नाही. परंतु जोपर्यंत आपल्याला हे अविद्येमुळं हे कल्पित आहे हे कळत नाही तोपर्यंत आपल्याच ठिकाणी भासतं की नाही. म्हणून आम्ही म्हणतो की जीवाच्या ठिकाणी अविद्या कल्पित अशा प्रकारचं अल्पशक्तिमत्व अल्पज्ञत्व आणि परतंत्रत्व आहे. ते कशामुळे, भ्रांतीनं. तर म्हणजे थोडक्यात जीवाला झालेला भ्रम हेच त्याचं जीवत्व आहे. जीव हा वस्तुतः परमात्मरूप आहे, पण जीवाच्या ठिकाणी झालेली जी भ्रांती तीच त्या जीवाचं काय आहे, जीवत्व. भ्रांती गेली तर जीवाचं जीवत्वही गेलं. अविद्याकृत अल्पज्ञताधिकांची जी आत्म्याच्या ठिकाणी भ्रांती तेच जीवाचे जीवत्व. तशी भ्रांती ईश्वराच्या ठिकाणी नाही. ईश्वराच्या ठिकाणी भ्रम आहे का, नाही, कारण त्याची उपाधी कोणती, अविद्या नाही, शुद्ध सत्वात्मक माया. त्यामुळं तो काय करतो, त्याला आपल्या स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान नित्य आहे. त्याला गुरु शास्त्र हे सुद्धा शरणागत होण्याची गरज नाही, साह्य त्याला लागत नाही. उलट मायाकृत ही सर्वज्ञतादी ईश्वराच्या ठिकाणी आहेत, म्हणून जगतकर्ता जीव नाही ईश्वर आहे. उलट ईश्वराच्या ठिकाणी माये म्हणजे शुद्ध सत्वात्मक मायेमुळं काय आहे, सर्वज्ञत्व सर्वशक्तिमान तो आहे. त्यामुळं जगतकर्ता जीव कधी अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र जीव हा जगताचा करता नसून सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र आणि मायाधीश किंवा माया ज्याच्या अधीन आहे असा ईश्वरच जगताचा करता आहे. हा वेदाचा सिद्धांत सांगितला. आणि हा सिद्धांत कोणी सांगितला, वेदांत सिद्धांत म्हणून ईश्वर या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. म्हणून वेदांती हा श्रौतास्तिक आहे. हे सगळं कशासाठी सांगितलं, नैयायिक ईश्वर मानतो पण तो तर्काने मानतो. जसं आता सांगितलं ना, कुलाला हा काय असला पाहिजे, हे सगळं काय अनुमानाने सांगितलं. कुलाला शिवाय घट उत्पन्न होत नाही, जगत उत्पत्तीला करता मानला पाहिजे. ज्याला जे कार्य आणि त्याच्या असणारे त्या कार्यासंबंधाने साधनं त्याचं उपादान कारण याचं ज्ञान असतं तरच तो मनुष्य ते कार्य करू शकतो. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी काय आहे, त्याला उपादान कारणाचं ज्ञान आहे, कार्यरूप जगताचे ज्ञान आहे, म्हणून तो सर्वज्ञ आहे. तो पुन्हा स्वतंत्र असला पाहिजे, कारण ज्याच्या ठिकाणी सर्व शक्तिमत्व असतं तोच काय होतो, स्वतंत्र होतो. अशा प्रकारे हे सगळे अनुमान आहेत की नाही, हे सगळं अनुमानाने विचार करून काढलं. हे सगळं हे कोण सांगतात, नैयायिक सांगतात. नैयायिकाने ईश्वर मानला तो कशाने मानला, अनुमान प्रमाणाने मानला. आणि आम्ही ईश्वर जगताचा करता आहे असं का म्हणतो, तर वेदांनी ईश्वर जगताचा येतो वा इमानी भूतानी जायंते हे वेदांनी सांगितलं की नाही. जन्माद्यस्य यतः हे कोणी सांगितलं, वेदाने. आणि तो वेदाचा सिद्धांत आम्हाला मान्य आहे. नंतर तर्काचा उपयोग आम्ही काय करतो, वेदाच्या सिद्धांताच्या अनुकूल त्याला उपोद्बलक अशा प्रकारचे तर्क आम्ही या ठिकाणी उद्धृत करतो. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी त्याचं साह्य होतं. पण आम्ही खरे असते कोणते, वेदाने ईश्वर सांगितलं म्हणून आम्ही मानतो. म्हणून जर कोणी आपल्याला वाद घालायला लागलं तर लवकर वाद आटोपून घ्यावा. कधीही दाभोळकर सारख्यांना तर अनुमानाने ईश्वर सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. तू मोठा तुझा बाप मोठा असं म्हणायचं आणि बाजूला व्हायचं. आम्ही ईश्वर का मानतो, तर ईश्वर आम्ही श्रुतीनं सांगितला म्हणून मानतो. मग तुम्ही म्हणाल की मग याविषयी तर्क करूच नाही का, तर्क तर केलेल्या नाही ऐकाने करावं, पण कशासाठी, आपल्या सगळ्या 6 अध्यायांच्याबरोबर मनोरंजनासाठी करावं, आहे की नाही. बुद्धीला व्यायाम म्हणून करावं, कालक्रमानं म्हणून करावं, पण नास्तिकांबरोबर वाद घालण्यासाठी नाही. आता ईश्वर स्वरूपात आत्माश्रयादी दोषाचे वर्णन. आता
ईश्वराचं वास्तविक स्वरूप असं जे मानलं तर ते जर नाही मानलं तर त्या ठिकाणी कसे दोष येतात. जो श्रुती प्रतिपादित ईश्वर आहे तो तसाच मानला पाहिजे. तर्काने तो नाही असं म्हणता येणार नाही किंवा तो त्याचं असं स्वरूप नाही, आम्ही म्हणतो असं स्वरूप आहे असं जर कोणी सांगेल तर त्याच्या ठिकाणी कसे दोष येतात. त्यापेक्षा हे दोष स्वीकारण्यापेक्षा निर्दोष असं अपौरुषेय वेदाने ईश्वराचं जे स्वरूप सांगितलं त्याचं जसंच्या तसा काय करावा, स्वीकार करावा. कुणी वेदांत चिंतन करणाऱ्याने देखील, आहे की नाही. हां, त्याच्या ठिकाणी जास्त तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मरा हो, नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडालं. काल आपल्या याच्यात सांगितलं ना उपाध्यायाचं का म्हणून त्यांनी सांगितलं. उपाध्यायांनी दुष्ट इंद्रिय संयोगापासूनच प्रत्यक्ष ज्ञान होतं हेच ना, तर का म्हणून सांगितलं त्यांनी लिहिलं. त्याच्या ठिकाणी न्यायाचे संस्कार आहेत म्हणून त्याने हा एवढा मोठा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक सिद्धांताचा पक्ष कोणता आहे, सामान्य स्वरूपाचं ज्ञान. आता विचारसागरात आपल्याला सरळ कळत चाललं, पटत चाललं, आहे की नाही. तरीसुद्धा त्यांनी इतकं 15 दिवस झाला असेल त्याच्याहून जास्त, त्याचं जास्त दिवस झालं तेच चाललं. त्याचं कारण काय, त्याला न्यायाचे संस्कार आहे. पण शिवाय ते मत खंडित पण झालं श्रुती सिद्धांताने, आहे की नाही. तर ईश्वर स्वरूप विचारात आत्माश्रयादी दोषांचे वर्णन. आता आत्माश्रय दोष सांगतात. तो ईश्वर सर्व व्यापक आहे. जर एक देशी अंगीकारावा तर त्याचा देशाने अंत असल्यामुळे कालानेही अंत होईल. आता तुम्ही म्हणता विठ्ठल जळी स्थळी भरला, तुम्ही म्हणलं विठ्ठल जळी स्थळी नाही भरला, पांडुरंग फक्त विटेवरच उभा राहिला असं जर तुम्ही म्हटले तर त्याच्यात काय दोष येतो. तर ते सांगतात ईश्वर सर्व व्यापक आहे हा श्रुती सिद्धांत आहे. जर एक देशी अंगीकारावा, तुम्ही म्हणे एक देशीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात की दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक, विठ्ठल जळी स्थळी भरला असं तुम्ही म्हणता. तर मग म्हणे का म्हणतो आम्ही, त्याचं कारण असे, जर एकदेशी अंगीकारावा तो ईश्वर एकाच देशात आहे. जसं त्या ख्रिश्चन धर्मात सांगितलं की हा 7व्या आसमानात राहतो. कोण, आमचा ईश्वर 7व्या आसमानात राहतो आणि तिथून सगळ्या जगताचं नियंत्रण करतो. मग त्याला राहायला एक स्थान झालं की नाही, तो एकदेशी झाला की नाही. मग जर एकदेशी अंगीकारावा तर याचा अर्थ तो ईश्वर त्या देशात आहे, 7व्या आसमानात आहे, म्हणजे बाकीच्या 6 आसमानात त्याचा तपास नाही, पत्तासुद्धा नाही. त्याचं नियंत्रण कोण करतं, कसं होतं काय माहीत. जर एकदेशी अंगीकारावा तर त्याचा देशाने अंत असल्यामुळे कालाने अंत होतो. आपल्याला माहिती आहे की ज्याचा देशाने अंत होतो त्याचा कालच पाहिलं ना आपण, ज्या पदार्थाचा देशाने अंत होतो त्याचा कालानेही अंत होतो. आपले शरीर एक देशात आहे की नाही, मग देशाने अंत होतो. तर कालाच्या ओघात 100 वर्ष झाल्यावर आपण मरतोच की नाही, कधी अगोदरही मरतो, पण कालाने अंत होतो हे तर गोष्ट खरीच आहे. म्हणून ईश्वराला एकदेशी मानता येणार नाही. कारण जी गोष्ट एकदेशी मानली की तिचा काय होतो, देशाने अंत. ज्याचा देशाने अंत त्याचा कालानेही अंत होतो. अंतवान मानला तर अनित्यत्व येईल. कोण, ईश्वर जर अंतवान आहे, एक देश म्हटलं की तो निश्चित काय होणार, अंतवान होणार. अंतवान मानला की तो काय झाला, अनित्य झाला. आणि जे अनित्य असते ते कर्त्यापासून असते. मग कोणतेही अनित्य ईश्वर झाला, कोणते अनित्य पदार्थ उत्पन्न होतो तो कोणत्या तरी कर्त्यापासून उत्पन्न होतो की नाही. मग ईश्वर जर अनित्य ठरला तर त्याचाही कर्ता कोणीतरी मानावा लागेल की नाही, मानावाच लागेल. मग ईश्वराचाही कोणी कर्ता मानावा लागेल. कारण आपणच आपला कर्ता होत नाही. तर जर कर्ता मानावा तर आत्माश्रय दोष होईल. आता ईश्वर अनित्य ठरल्यावर त्याचा कोणीतरी कर्ता, मग त्याचा कर्ता कोण आहे, तर त्याचा कर्ता दुसराच मानला पाहिजे, आहे की नाही. त्या ईश्वराचा कर्ता दुसरा. तुम्ही म्हणले ईश्वराचा कर्ता नाही, तो आपणच आपला उत्पन्न होतो, त्याचा काही कोणी कर्ता नाही. उत्पन्न होतो पण कोण, आपणच आपल्याला उत्पन्न करतो असं जर म्हटलं तर जर कर्ता मानावा तर आत्माश्रय दोष होईल. आपणच आपला कर्ता म्हणलं तर आत्माश्रय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे सगळं आपण अगोदर चिंतन केलेलं आहे पूर्वी. पण आता इथं एक सलग येतं, हे जर चांगल्या प्रकाराने आता पुन्हा एकदा समजावून घ्या, म्हणजे याचा उपयोग आपल्याला सगळ्याच ठिकाणी होतो. म्हणजे संपूर्ण आयुष्यभर हे दोष जे आहे 6, तर हे 6 दोष आपल्याला माहीत झाले तर याच्यापैकी कोणताही दोष आपण चिंतन करताना येता कामा
नाही. तर ते कशी योजना करायची, कशा प्रक्रिया किंवा सिद्धांत मांडताना आपल्याला आत्माश्रयादी दोष येऊ नयेत. आता म्हणे की ते ईश्वर, आपल्याला काय ईश्वर मानला, तो ईश्वर जर मानला तर तो काय मानला पाहिजे, व्यापकच मानला पाहिजे, एकदेशी मानता कामा नये. कारण तो काय होईल, अंतवान ठरला की तो अनित्य ठरला की त्याचा कोणतरी करता. आता तुम्ही म्हणत त्याचा करता कोण, असं आम्ही तुम्हाला विचारू, तर तुम्ही त्याचा करता अन्य मानावा लागेल असं आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. पण तुम्हाला माहिती आहे की अन्य मानल्यावर पुढे बरेच दोष येतील. तुम्ही लगेच म्हणजे काही नाही, ईश्वराचा कोणी करता नाही, तोच आपणच उत्पन्न होतो. म्हणजे आपणच स्वतःला काय करतो, उत्पन्न करतो, असं जर तुम्ही म्हणाल तर ते म्हणतात आत्माश्रय नावाचा दोष येईल. आता जेव्हा क्रियेचा कर्ता व कर्म एकच असते तेथे आत्माश्रय दोष येतो. जर आता आत्माश्रय दोष कधी येतो, एखादी क्रिया असले, त्या क्रियेचा कर्ता कोण आहे, तोच आहे, आणि कर्मही तोच आहे. कर्ता कधी कर्म होत नाही आणि कर्म कधी कर्ता होत नाही. रामा गावाला गेला, रामा काय आहे, कर्ता आहे, गाव काय आहे, कर्म आहे. गाव कधी राम होणार नाही, राम कधी गाव होणार नाही, आहे की नाही. मग आता या ठिकाणी हा आत्माश्रय दोष कधी येतो, जेव्हा क्रियेचा कर्ता व कर्म एकच असते तेव्हा आत्माश्रय दोष येतो. जसा कुलाल क्रियेचा कर्ता आणि घट ही कर्म दोन्ही भिन्न आहेत, आहे की नाही. कर्ता कधी कर्म होत नाही, कुलाल घटाला उत्पन्न करतो, घट हे काय आहे, कर्म, आणि कुलाल किंवा कुंभार हा आहे त्याचा कर्ता. मग घट कधी कुलाल होत नाही आणि कुलाल कधी घट होत नाही. जसा कुलाल क्रियेचा कर्ता आणि घट कर्म ही दोन्ही भिन्न आहेत, त्याप्रमाणे ईश्वराचा कर्ता ईश्वराहून भिन्नच मानला पाहिजे. ईश्वराचा कर्ता ईश्वराहून भिन्नच मानला पाहिजे, कारण ईश्वरच कर्ता आणि कोणाला उत्पन्न करतो, ईश्वराला. कर्ता आणि कर्म दोन्ही एक म्हणता येणार नाही. याला म्हणतात कर्मकर्तृविरोध दोष असं म्हणतात. याला दुसरं नाव काय आहे, आत्माश्रय दोष आहे. त्याला दुसरं एक तिसरं नाव आहे स्वस्कंदारोहण नावाचा दोष आहे. जसं कोणी विचारलं तुम्ही इथं पाठाला कसे आले, का सायकल आणली का, नाही म्हणे मी माझ्या खांद्यावर बसून आलो. खांद्यावर स्वतःच्या खांद्यावर बसता येणं शक्य नाही, डोळ्याने डोळा पाहता येणं शक्य नाही. यात कर्ता जो कर्ता असतो तो कर्म होत नाही, कर्म कधी कर्ता होत नाही. म्हणून घट आणि कर्ता, कुलाल हा क्रियेचा कर्ता आहे आणि घट हे त्याचं कर्म आहे, दोन्ही भिन्न मानली पाहिजे. त्याप्रमाणे ईश्वराचा कर्ता ईश्वराहून भिन्नच मानला पाहिजे. कार्याचा जो विरोधी असतो त्यास दोष म्हणतात. इथं दोष का म्हणतात, एखादं कार्य सिद्ध जर व्हायचं झालं आणि त्याला जर एखादा विरोधक असला तर त्याला काय म्हणतात, दोष. कार्याचा जो विरोधी असतो म्हणजे ते कार्य उत्पन्न होऊ देत नाही तर त्याला म्हणतात दोष. आत्माश्रय हा कार्याचा विरोधी आहे. आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, ईश्वराचं स्वरूप, आणि काय सिद्ध काय करायचं आहे, ईश्वर हा स्वतःची उत्पत्ती करतो. हे जर करायचं झालं त्याच्या विरोधी कोणता दोष येतो, आत्माश्रय नावाचा दोष येतो. म्हणून हा विरोधी आहे, म्हणून याला काय म्हणायचं, आत्माश्रय हा दोष आहे. आत्माश्रय हा कार्याच्या विरोधी आहे. कार्याच्या विरोधी आहे म्हणजे ईश्वरच ईश्वराची उत्पत्ती करतो, ह्या सिद्धांतरूपी कार्य हे काय सिद्ध होऊ देत नाही. म्हणून हा दोषच झाला का नाही, आत्माश्रय. आता अन्योन्याश्रय, यास्तव ईश्वराचा करता दुसरा कोणीतरी अंगीकार करावा लागेल, पण त्यासही प्रथम कर्त्याप्रमाणे कर्तृजन्यच म्हटले पाहिजे. आता तुम्ही म्हणता की नाही, मग आत्माश्रय दोष यायला लागला, तुम्ही दुसरी शक्कल लढवली, तुम्ही काय म्हणायला लागले, ह्या ईश्वराचा करता कोण आहे, दुसरा ईश्वर आहे. आता म्हणलं तर आत्माश्रय दोष येईल का, नाही. पण आम्ही लगेच पुन्हा तुम्हाला विचारणार, त्या दुसऱ्या ईश्वराचा करता कोण, आहे की नाही, असं विचारणार. कारण पहिल्या ईश्वराचं कर्तृत्व दुसऱ्या ईश्वराकडे आहे. मग तो ईश्वर कोणापासून तरी उत्पन्न झाला असला पाहिजे, त्याच्या उत्पत्तीचं कर्तृत्व कोणाकडं, असा प्रश्न होणार. यास्तव ईश्वराचा कर्ता दुसरा कोणीतरी अंगीकार करावा लागेल, पण त्यासही प्रथम कर्त्याप्रमाणे कर्तृजन्यच म्हटले पाहिजे. मग त्या दुसऱ्या कर्त्यास तिसरा कर्ता मानावा लागेल. मग पहिल्या कर्त्याला कोणता कर्ता, पहिल्या ईश्वराचा कर्ता दुसरा ईश्वर, दुसऱ्या ईश्वराचा कोण, तिसरा. नाही पुढे येते. मग त्या दुसऱ्या कर्त्यास तिसरा कर्ता मानावा लागेल. मग तुम्ही काय म्हटले, दुसऱ्या कर्त्याचा जनक प्रथम कर्ता. तुम्ही काय म्हणला, आम्ही काय म्हणतो, दुसऱ्या कर्त्याचा तिसरा मानावा लागेल. तुम्हाला वाटलं हे कुठपर्यंत हे लांब आपला विषय संपवून टाका. आता तुम्ही काय म्हणायला लागले, पहिल्या ईश्वराचा कर्ता दुसरा ईश्वर, पण दुसऱ्या ईश्वराचा कर्ता कोण,
तर ते म्हणे पहिला ईश्वर हा दुसऱ्याचा करता, आणि पहिल्याचा करता कोण? दुसरा, आणि दुसऱ्याचा कोण? पहिला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं तुम्ही म्हणाल याच्यामध्ये. तर ते सांगतात दुसऱ्या कर्त्याचा जनक प्रथम कर्ता अंगीकार केला तर अन्योन्याश्रय दोष येईल. तुम्ही पहिल्या कर्त्याचा दुसरा आणि दुसऱ्याचा पहिला असं म्हटलं की अन्योन्याश्रय दोष येईल. याचा त्याने आश्रय केला आणि त्याचा याने आश्रय केला, म्हणून दुसऱ्या कर्त्याचा जनक तिसरा कर्ता मानला आहे. मग तो म्हणतो नाही जमत, कारण काय आहे याच्यामुळे निर्णय होत नाही. पहिल्याचा दुसरा, दुसऱ्याचा पहिला, नेमका एक ईश्वर कोणता आहे की नाही? ईश्वर नेमकं म्हणायचं कोणाला? त्यामुळे आपल्याला एक ईश्वराचा निर्णय करता येईल का? नाही. त्यासाठी स्वामी महाराज विनोदाने सांगितलं असेल अनेक वेळा, थोडक्यात सांगतो. एक मनुष्य शौचाला गेला आणि परत आला, तो म्हणला माझा तांब्या विसरला. मग त्यांनी सांगितलं तांब्या कुठे विसरला? तर तो म्हणे मी जिथं शौचाला गेलो तिथं. आणि म्हणजे शौचाला कुठे गेले होते? जिथं तांब्या विसरला तिथं. आता तांब्या सापडेल का? सापडणार. तसा हा अन्योन्य, ह्या ईश्वराचा करता तो, त्या ईश्वराचा करता हा, असं जर म्हटलं तर त्याच्यात ईश्वर, कोणता ईश्वर खरा आहे कोणता ईश्वर कोणाचा करता याच्याविषयी काही निर्णय होणार नाही. किंवा कोणाला खरं ईश्वरत्व द्यायचं, ईश्वर कोण ह्या दोघांपैकी, याचा निर्णय होणार नाही. मग आता तो काय म्हणतो, ह्याच्यात सापडला, आत्माश्रयात सापडला म्हणून अन्योन्याश्रयाचा आश्रय केला. तर अन्योन्याश्रय सुद्धा काय झाला, कार्याचा जो विरोधी असतो तो दोष, अन्योन्याश्रय दोष ठरला. मग तो म्हणतो जाऊ द्या, आता तिसरा ईश्वर, पहिल्याचा दुसरा करता आणि दुसऱ्या ईश्वराचा तिसरा करता. तर आता हा सांगतो चक्रकापत्ती. आता त्या तृतीयाचा करता जर द्वितीय मानला तर अन्योन्याश्रय, आणि प्रथम मानला तर चक्रकापत्ती दोष येईल. आता त्यांनी तिसरं सांगितलं. तो काय म्हणतो, तृतीय जो ईश्वर आहे ना आम्ही मानला, तिसरा करता मानला, तर तृतीयाचा करता कोण? तो म्हणतो तृतीयाचा करता द्वितीय ईश्वर हा तृतीयाचा करता आहे. आणि पुन्हा त्याला विचारलं द्वितीयाचा करता कोण? तृतीयाचा करता जर द्वितीय मानला तर अन्योन्याश्रय, आणि तिसऱ्याचा करता म्हणतो कोण आहे? पहिला आहे. तृतीयाचा करता पहिला आहे आणि आपलं तृतीयाचा करता दुसरा आहे, बरोबर ना? पहिल्याचा दुसरा, दुसऱ्याचा तिसरा आणि तिसऱ्याचा पहिला. इथं असं दिलंय, तृतीयाचा करता जर द्वितीय मानला तो काय म्हणायला, तृतीयाचा करता द्वितीय आहे असं जर म्हटला तर पुन्हा काय झाला, अन्योन्याश्रय दोष आला. मग तो काय म्हणतो, आता तो नाही. तर आता सांगतो प्रथम मानला तर चक्रकापत्ती दोष येईल. जर पहिल्याचा करता दुसरा, दुसऱ्याचा करता तिसरा, आणि तिसऱ्याचा कोण? तो म्हणतो दुसरा सांगू, कारण पहिला सांगितलं होतं तेव्हा अन्योन्याश्रय दोष आला. तो आता तो म्हणतो तिसऱ्याचा कोण आहे? दुसरा. आता दुसरा म्हटलं तर अन्योन्याश्रय दोष गेला का पुन्हा आलाच, पुन्हाच आलाच अन्योन्याश्रय. तो म्हणतो नाही जमत बरं का. मग आता काय म्हणतो, पहिला, याचा करता कोण आहे? पहिला. मग आता काय झालं, पहिल्याचा दुसरा, दुसऱ्याचा तिसरा आणि तिसऱ्याचा पहिला, आणि पहिल्याचा दुसरा, दुसऱ्याचा तिसरा आणि तिसऱ्याचा पुन्हा पहिला. ऐक ना, हे चक्र झालं की नाही, याला म्हणतात चक्रकापत्ती दोष. जसे चक्राचे भ्रमण होते त्याप्रमाणे इथं चक्रकापत्ती म्हणजे भ्रमण. त्यासाठी स्वामी महाराज सांगायचे की चक्रकापत्ती दोषाविषयी ते सांगायचे की लोकमान्य टिळकांनी जेव्हा ह्या स्वातंत्र्य लढा पुकारला, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार, तर मग ते सगळे लोक जागृत झाले. तेव्हा त्या इंग्रज सरकारने विचार केला की याचा नेमका ह्या स्वातंत्र्य चळवळीचा काय आद्य प्रवर्तक कोण आहे, याचा शोध लागला पाहिजे. त्यासाठी काय म्हणे की त्यांचे जे अर्ज येतील ना, त्या अर्जामध्ये जो प्रथम सही करील तर तो कोण आहे, तोच मुख्य गुन्हेगार प्रवर्तक आहे, आपण त्याचा बंदोबस्त करू. लोकमान्य टिळकांनी, ते गणिताचे मोठे विद्वान होते, त्यांनी काय केलं की त्याच्यासाठी युक्ती काढली आणि लोकांना सह्या करायला सांगितल्या. त्या सगळ्या सह्या कशा केल्या, असे गोल वर्तुळ केलं आणि त्या वर्तुळामध्ये एकापुढे एक सह्या केल्या. आता प्रथम कोणती सही करणार आहे की नाही, त्याला म्हणतात चक्रकापत्ती नावाचा दोष. जसे चक्राचे भ्रमण होते त्याप्रमाणे, किंवा राटगाडग्यातलं पहिलं मडकं कोणतं? आता राटगाडगं राहिलं नाही, समजा एकाला एक मडके जोडलेले असतात, पहिलं मडकं कोणतं नाहीच सांगता येणार. तसा प्रथम ईश्वर कोणता हे सांगता येणार नाही.
त्याप्रमाणे प्रथम करता द्वितीयजन्य, द्वितीय करता तृतीयजन्य आणि तृतीय प्रथमजन्य, पुन्हा प्रथम द्वितीयजन्य, या रीतीने कार्यकारण भावाचे भ्रमण होईल. कार्य आणि कारण, एक काय होईल कारण, का पुढचं लगेच काय होईल कार्य, पुढचं कार्य झालं का तेच पुढच्याचं काय होईल कार्य, कार्यकारण भावाचं काय होईल सारखं भ्रमण होत राहील. निश्चित कार्यकारण भाव कुठं सिद्ध करता येईल का आपल्याला? सिद्ध करता येणार नाही. कोणत्या दोषात? चक्रकापत्तीमध्ये. चक्रकापत्तीत सर्वांची परस्पर अपेक्षा असल्यामुळे कोणाचीही सिद्धी होणार नाही. कोणीही स्वतंत्र ईश्वर कुठं सांगता येईल का? प्रत्येक ईश्वराला दुसऱ्या ईश्वराची अपेक्षा, असं परस्पराची अपेक्षा जिथं असेल त्याला म्हणतात चक्रकापत्ती नावाचा दोष. त्यामुळं कोणत्याही एकाची सिद्धी होत नाही. प्रथम मडकं कोणतं, प्रथम सही कोणाची, प्रथम ईश्वर कोणता, याची कधीही सिद्धी होणार नाही. अन्योन्याश्रय दोषात दोघांची परस्पर अपेक्षा असते. अन्योन्याश्रय काय असते? दोघांची एकमेकाला अपेक्षा असते. पहिल्याला दुसऱ्याची आणि दुसऱ्याला पहिल्याची, पण परस्पर अपेक्षा आहेत की नाही? एकाची सिद्धी झाल्या वाचून दुसऱ्याची सिद्धी होत नाही. एक सिद्ध झाला तर दुसरा सिद्ध होईल. म्हणून कुलालाचा करता स्वतः कुलाल नाही तर पित्याचा पिता करता आहे. म्हणून या ठिकाणी कुलालाचा करता जो आहे कुलालाचा करता कोण मानावा लागेल? कुलालाचा पिता, ऐक नाही, कारण त्याच्यावरून तो मानावा लागेल भिन्न. कुलाल स्वतःला उत्पन्न करतो तर काय म्हणता येणार नाही. मग त्याचा करता कोण मानावा लागेल? कुलाल पिता. तसा प्रथम जो ईश्वर करता त्याचा अन्य करता मानलाच पाहिजे. मग प्रथम जो करता आहे त्या ईश्वराचा दुसरा करता मानावाच लागेल की नाही? बरं. आणि कुलाल पिता आपल्या पुत्रापासून उत्पन्न होत नाही तर आपल्या पित्यापासून उत्पन्न होतो. आता तुम्ही म्हणता ते कुलालाचा करता कोण आहे? त्याचा पिता. पण पिता कोणापासून उत्पन्न झाला? तर त्याच्या पुत्रापासून उत्पन्न झाला. असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. जसा द्वितीय करता प्रथम कर्त्यापासून उत्पन्न होत नाही तर अन्य कर्त्यापासूनच म्हटला पाहिजे. हा द्वितीय करता प्रथम कर्त्यापासून उत्पन्न होणं शक्य नाही. वडिलांपासून मुलगा उत्पन्न होईल पण मुलापासून वडील उत्पन्न होणं शक्य नाही. याचा अर्थ त्या वडिलांचाही करता वेगळाच कोणीतरी मानला पाहिजे. आणि तो कुलालाचा पितामह, आणि जो कुलालाचा कोण मानावा लागेल? पितामह, आजोबा, ऐक नाही, तो त्या वडिलांचा करता. मग तो कुलालाचा पितामह तो कुलाल किंवा त्याच्या पित्यापासून उत्पन्न होत नाही. आणि तो पितामह कोणापासून उत्पन्न झाला? तर म्हणे पितामह झाले ह्याच्या कुलालाच्या वडिलांपासून. म्हणता येईल का? नाही म्हणे त्या कुलालापासून म्हणता येणार. आजोबा किंवा पुत्र यांच्यापासून नातवाची किंवा पित्याची आपलं आजोबा काय नातवापासून आजोबा किंवा पिता यांची उत्पत्ती होऊ शकत नाही. आणि जो कुलालाचा पितामह तो कुलाल किंवा त्याच्या पित्यापासून उत्पन्न होत नाही तर चतुर्थ जो कुलालाचा प्रपितामह त्यापासून उत्पन्न होतो. मग एक झाला कुलाल पिता मह, आणि त्याची उत्पत्ती कोणाकडून मानायला? प्रपितामह, ऐक नाही, हे झाले आजोबापर्यंत ना. मग तो कोण मानायचा? प्रपितामह म्हणजे पंजोबा, ऐके नाही, त्या पंजोबापासून उत्पन्न होतो. तसा तृतीय करता प्रथम किंवा द्वितीय कर्त्यापासून उत्पन्न होत नाही. तसाच हा तृतीय करता प्रथम कर्त्यापासून सांगता येणार नाही, द्वितीय कर्त्यापासून म्हणता येणार नाही. त्याचा करता कोण असला पाहिजे? त्या तृतीय कर्त्याचा चौथाच कोणीतरी करता मानावा लागेल, ऐके नाही. आता म्हणून आता अनवस्था दोष सांगतात. म्हणून चतुर्थ करता अंगीकार करावा लागेल. मग अर्थात तुम्हाला काय म्हणावं लागेल? त्या प्रपितामहाचाही चतुर्थ कोण खापड पंजोबा काय त्याला प्रपितामह तर तो त्याचा करता आहे असं तुम्हाला अंगीकार करावा लागेल. आणि याच परंपरेने चतुर्थाचा पाचवा करता अंगीकार, चौथ्याचा कोण आहे? पाचवा, असा अंगीकार करावा लागेल. व त्यामुळे अनवस्था दोष येईल. त्यामुळं अनवस्था नावाचा दोष येईल. अनवस्था दोष कसा येईल? तर अशी जी स्वामी महाराज सांगायचे ते आपले नामदेव शास्त्री महाराज पण सांगत असं की याचा रामाचा पिता कोण? लव अंकुशाचा पिता कोण? रामाचा कोण? दशरथ. कारण आपली धारा लगेच खंडित होते ना. निदान अनवस्था नाही तरी चक्रकापत्तीपर्यंत गेली पाहिजे ना. लव अंकुशाचा राम आणि रामाचा दशरथ, आणि दशरथाचा आज का? आज ना, आज इथपर्यंत. आज्याचा कोण? नाही, ते दृष्टांतात नाही चालणार आहे. राम याच स्वामी महाराज सांगत होते ते अपौरुष आहे ना. ते दशरथाचा 11 रथाचा 12 रथाचा कुठं थांबेल ही सांगत जायचं. जेवढे आकडे पाठ आहे तेवढे, आणि निर्णय लागणारच आहे त्यांनी, नाही का? कधीच लागणार नाही.
हाच अनवस्था दोष आहे, हाच अनवस्था दोष आहे. म्हणून चतुर्थ कर्ता अंगीकार करावा लागेल आणि याच परंपरेने चतुर्थाचा पाचवा कर्ता अंगीकार करावा लागेल. त्यामुळे अनवस्था दोष येईल. अशी जी कारणाची सारखी धारा चालते तिला अनवस्था म्हणतात. ह्या कारणाचं ते कारण, त्या कारणाचं ते कारण, अशी प्रवाह रूपाने सारखी धारा लागते त्याला काय म्हणतात? अनवस्था. निर्णय होतं का मूळ ईश्वर कोणता? नाही. जर कर्त्याची अशीच धारा आपण अंगीकार करीत चाललो तर कोणता कर्ता जगत करतो याचा निर्णय कधीच होणार नाही. जगताचा कर्ता ईश्वर आहे, पण पहिला आहे का दुसरा आहे का तिसरा आहे का 25वा आहे काहीच सांगता येत नाही. ज्या निर्णयासाठी बसलो तिथं काय झाली? कर्त्याची अखंड धारा चालल्यामुळं कोणता एकच कर्त्याचा आपल्याला निर्णय करता आला नाही. त्या निर्णयाला काय केला? विरोधी अशी जी स्थिती आहे तिला काय म्हणतात? अनवस्था नावाचा दोष. कारण का? कर्त्याची सारखी धाराच राहिली. मग कोणता कर्ता जगत निर्माण करतो हे कळत नाही. कोणत्या दोषामुळं? अनवस्था दोषामुळं. संपले का महाराज? का अजून आहे काही दोष? आहे का? बरं. आता विनिगमन सगळ्यांना माहीतच आहे की नाही? आता विनिगमन, विरह हे सगळे दोष कुठे होऊन गेले आपले? जो आनंद, सत्य, प्रकाश. आणि तेव्हापासून बरेच वेळा त्याचं पुन्हा पुन्हा झालं म्हणून सगळ्यांना माहीतच आहे. विनिगमन, विरह हे आता आले ओघात म्हणून घ्यायचं आहे की नाही? याच्यामध्ये विनिगमन, विरह आणि पुष्कळ कर्ते मानल्यावर त्यातीलच कोणीतरी एक जगत करता आहे असे मानून निर्वाह करावा. तर असे मानणारास युक्ती काय? काहीच नाही. या युक्तीच्या अभावासच विनिगमन, विरह दोष म्हणतात. आता तो म्हणतो विनिगमन, विरह, तो म्हणतो हे कुठंच काय आपला लागत नाही. अहो एवढा कशाला तुम्ही वाद घालता? तुम्हालाही नको आम्हालाही नको. आपण काय करू? वाद मिटवून टाकू. हे जे कर्ते आहेत ना, ह्या 25 कर्त्यापैकी कोणता तरी एक कर्ता मानून टाका. आम्ही सांगतो कोणता माना? तो म्हणतो 23वा जो ईश्वर आहे तोच काय ह्या जगताचा करता आहे. आता ते निर्णय झाला की नाही? अरे ते म्हणे बाबा आम्ही बाबा वाक्यप्रमाणे मानणारे नाहीत. हा 23वाच का म्हटला? मी म्हणतो 8वा आहे की नाही? तर तो म्हणतो तुमचा 8वा आहे म्हणण्याला काय प्रमाण आहे? तुझा 23वा म्हणण्याला काय प्रमाण आहे की नाही? निर्णय झाला का कुठला? कारण युक्तीचा अभाव जसा आमच्या ठिकाणी तसा युक्तीचा अभाव तुझ्या ठिकाणी. मग ज्या ठिकाणी युक्तीचा अभाव असतो, युक्तीच तू योजना आहे की नाही? ज्याच्यामध्ये अशी योजना करून निर्णायक सांगता येत नाही का आमका हा क्रमांकाचा ईश्वर हाच जगताचा करता आहे. याला कारण काय आहे? विनिगमन, विरह. विनिगमन म्हणजे युक्ती आणि विरह म्हणजे अभाव. युक्तीचा काय आहे? अभाव. जिथं युक्तीचा अभाव असतो त्यामुळे आपल्याला कार्याची सिद्धी करता येत नाही. युक्तीचा अभाव हाच काय असतो? कार्याच्या विरोधी असतो. त्याला म्हणतात विनिगमन, विरह नावाचा दोष. ठीक आहे ना? आता पुन्हा वाचतो. पुष्कळ कर्ते मानल्यावर त्यातीलच कोणीतरी एक जगत करता आहे असे मानून निर्वाह करावा. तर असे मानणाऱ्यास युक्ती काय? काहीच नाही. या युक्तीच्या अभावासच विनिगमन, विरह दोष म्हणतात. आलं ना लक्षात? झाले ना महाराज? आता नाही राहिलं अजून प्राक्लोप. एक राहिलं प्राक्लोप. प्राक्लोप. आणि शेवटी कंटाळून त्या कर्त्याच्या धारेची कोठेतरी विश्रांती मानावी असे ठरून ज्या कर्त्याच्या ठिकाणी धारेचा शेवट स्वीकाराल तोच जगताचा कर्ता मानणे योग्य आहे असे म्हणाल तर पूर्वीचे जे काही 5-25 ईश्वर मानले असतील ते सर्व निष्फल होतील. याचेच नाव प्राग्लोप असे आहे. तो म्हणतो आता युक्तीचा अभाव असल्यामुळे विनिगमन, विरह दोष दिला. तो म्हणतो हे बघा तुम्ही आम्ही सर्व आपण सगळे चांगलेच लोक आहेत की नाही आणि सगळे एकत्रच निर्णय करायला आलोय ना, मग आपण काय करू? अशी धारा मोजत जाऊ आहे की नाही? आणि कुठंतरी एखाद्या ठिकाणी आता आपण जिथं थांबू ना तोच ईश्वर जगताचा करता आहे असं म्हणू. आता 23वा आहे नको, 8वा आहे नको. आपण जिथं ही धारा जी आहे जिथं थांबेल आपली, कोणता ईश्वराचा कोणता करता आहे, या कर्त्यांची धारा जिथं थांबेल तोच काय आहे? तोच ह्या जगताचा करता आहे असं आपण मानू दोघांनी. आणि असं म्हटलं म्हणजे काय हरकत आहे का? तर त्याला म्हणतात काय हरकत नाही. पण या बाकीच्यांना जे ईश्वर तू म्हटला या सगळ्या ईश्वरांचा काय होईल? प्राक म्हणजे पूर्वी मानलेले जे ईश्वर आहेत सगळ्यांचा काय होईल? लोप होण्याचा प्रसंग येईल. मग त्याला ईश्वर म्हणला कशाला? त्यालाच ईश्वर म्हणणार आणि एकच ईश्वर मानणार आहे की नाही? बरोबर आहे ना? आणि तो ईश्वर कसा आहे? तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, व्यापक आहे, एक आहे, त्याचा अनादी आहे, त्याचा कोणी करता नाही. त्याचा कोणी करता नाही. तोच सर्वांचा करता आहे की नाही? तोच जगाचा आद्य कारण
आहे, तोच जगाचं निमित्त कारण आहे, उपादान अभिन्न निमित्त उपादानकार आहे, तोच जगाचं काय आहे, विवर्तोपादान कारण आहे, तोच माया प्राधान्याने जगाचं परिणामी उपादान कारण आहे, तोच जगताचं चैतन्य प्राधान्याने निमित्त कारण आहे की नाही. आणि दोघींचा समावेश केला तर तोच अभिन्न निमित्त उपादान कारण आहे असंच म्हणणं, आणि वेदांनी असंच सांगितलं आहे की नाही, असं म्हणून त्याला सांगतात. आणि शेवटी कंटाळून तो आपण दोघे करू, कंटाळून जेव्हा झोप येईल आपल्याला त्यावेळेला काय म्हणू, तो करता आहे की नाही. आणि शेवटी कंटाळून त्या कर्त्याच्या धारेची कुठेतरी विश्रांती मानावी असे ठरवून ज्या कर्त्याच्या ठिकाणी धारेचा शेवट स्वीकारा, ह्या सगळी धारा जिथं समाप्त होईल तोच जगताचा कर्ता मानणे योग्य आहे असे म्हणाल तर पूर्वीचे जे काही 5-25 ईश्वर मानले असतील ते सर्व निष्फल होतील. सगळे ईश्वर निष्फल झाले की नाही. याचेच नाव प्रागलोप असे. याला प्राक म्हणजे पूर्वीचे आणि लोप म्हणजे ते नष्ट झाले. असं त्याचं काय त्याचं लिहिलं आहे, अदर्शनम लोपहा. सगळे ईश्वर आपल्याला काय होतील, दिसणारच नाही. बरोबर आहे ना. अदर्शनम लोपहा आणि का प्रसक्तस्य अदर्शनम लोपहा. आपल्याला प्राप्त तर झाले, दिसत तर नाही, त्याला म्हणायचं लोप. याचेच नाव व्याकरणाचं सूत्र आहे ना, व्याकरणाचं आहे अष्टाध्यायीमधलं. याचेच नाव प्रागलोप असे आहे. याप्रमाणे ईश्वराची उत्पत्ती अंगीकारली तर आत्माश्रयादी दोष येतात. ईश्वरा उत्पन्न झाला असं म्हटलं तर हे एवढे दोष येतात. म्हणून ईश्वराची उत्पत्ती मानणे बरोबर नाही. याच्यावरून सिद्ध काय झालं, ईश्वर उत्पन्न झाला असं म्हणता येणार नाही, म्हणणं योग्यही नाही. ईश्वर व्यापक असून नित्य आहे व तोच जगत करता आहे हे सिद्ध झाले. अशा प्रकारे मग आता काय झालं, ईश्वर व्यापक आहे, तो एक आहे आणि तो संपूर्ण जगताचा करता आहे. तो व्यापक आहे, एक आहे, नित्य आहे आणि संपूर्ण काय जेणे हे विश्व निर्मिले. महर्षी देवाते नाही राहिलं. 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. असंच मानणं बरं आहे की नाही, नाहीतर हे एवढे मोठे दोष येतील. तर त्या ठिकाणी आता जे झोपले त्यांनी एवढंच वाक्य ऐकवा, ईश्वर व्यापक असून नित्य आहे. ईश्वर व्यापक पण आहे, नित्य आहे. आमच्या विठ्ठल महाराजांनी वेशीवर दरोडा टाकला. ईश्वर व्यापक असून नित्य आहे आणि तोच जगत करता आहे हे सिद्ध झाले. आता जीव आणि ईश्वर यांच्याविषयी निरनिराळी मतं काय, जीवाचं स्वरूप आणि ईश्वराचं स्वरूप निर्माण सांगणारी अशी शास्त्रातलीच वेगवेगळ्या दर्शनकारांची कशी मतं आहेत शास्त्रकारांची ते आता सांगतात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.